आणि हा स्टोल म्हणजे कशासाठी घेतलेला आहे मेन म्हणजे माहिती का, तिला झोप लागली तर तिला बांधायला ते मेन रिझन आहे खरं स्टोल घेणं. असली मज्जा येते ना, असली मज्जा येते ना. फर्स्ट टाइम असल्यामुळे असं ते प्रॉपर कर्व्ह जण हॉल हाय 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 असली क्लास, खूप क्लास. हा बघा ना, ओरा बघा ना. अरे हे हॉटेल आहे का काय म्हणजे नक्की? आम्ही अख्खा फार्म हाऊस बुक केला आहे म्हणजे हा अख्खा हॉटेल बुक केलं का काय? इथे हेल्मेट ठेवलेत. तिकडे सगळ्यांनी तिकडे त्यांचे गिअर्स ठेवलेले आहेत, रायडिंग गिअर्स. आणि हा जो रोड आहे इतका स्मूथ आहे, मस्त एकदम स्लँटी स्लँटी. यो रायडर लोक, रायडर कम्युनिटी. वाव, हे बघा तुम्ही इथून पण बघू शकता. समोरचं बाळ किती गोड आहे. हॅलो. माझ्याकडेच बघते ते. ओके, सो हाय गाय. सो कशा आहात तुम्ही सगळे? तर आपला ब्लॉग सुरू होत आहे इथेच. आणि हे बघा इथे चालू आहे आमची तयारी. आणि आता कुठे चाललो आहोत तर तुम्हाला थंबनेल वरनं कळलं असेल, ही तयारी चालू आहे. हा माझा आजचा आउटफिट तुम्हाला दिसेलच नंतर. आणि आपलं हेल्मेटला मी नवीन वायझर बसवून घेतलेला आहे. आणि वायझरचं तर ठीक आहे, बट त्याच्यावरती आता मेन जे कष्ट आहेत ना ते आहेत मला करायचे माईक बसवण्याचे. माईक बसवायचा आहे, फोनचा माउंट बसवायचा त्याच्यावरती, ते सगळं करायचं आहे. आणि आता गडबड चालू आहे निघण्याची. तर आता पहिले आवरून घेऊयात लवकर, मग नंतर तुम्हाला सगळं पॅक झाल्यावरती दाखवेल. आणि आता वाजलेत दुपारी 1:30 वाजलेले आहेत. आम्हाला निघायचंय 10 वाजता रात्री. त्या एका जागी पोहोचायचंय मीटअप पॉइंटला. आमच्या रायडर्स लोकांचं मीटअप पॉइंट आहे, सो आम्हाला तिकडे पोहोचायचं. हे तयार चालू आहे. हे कपडे आता मी एसेन्शियल ह्या गोष्टी आहेत, हे सगळं मेकअपचं सामान आहे, ह्याचं काही नाही. आणि हा जो सेंट आहे ना, हा असा म्हणजे माझा एकदम असा मला असा प्रेझेन्स फील करून देतो. हवाला जो परफ्यूम येतो हवाला मला आवडतो. लाईक ह्याचा जो स्मेल आहे तो एकदम असा जवळचा वाटतो. हां, सो आणि हे सगळं एसेन्शियल. आणि मग हे साईड बॅग ही दिदी घेणार आहे. लाईक माझ्यासोबत दिदीसुद्धा जॉईंट होती आहे. सो ह्याच्यामध्ये जाणार आहेत इम्पॉर्टंट गोष्टी, जे काही वरच्यावर लागतील त्या ह्या बॅगमध्ये जाणार आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर आता फक्त वाट बघतोय मी रात्र होण्याची. हे सगळं पॅक करणार आहे आता. आणि मग रात्र होण्याची फक्त वाट बघणार. आता आपण हे सगळं पॅक करूयात लवकर, एकदम ट्रान्झिशनमध्ये. नाही, परत एकदा हे सगळं आपण पॅक करूया ट्रान्झिशनमध्ये. अँड यस, हिअर वी आर रेडी विथ इट. हँडबॅग झालेली आहे छोटी, बॅग झालेली आहे. एकदम कमी सामान, जेवढं लागतं तेवढं घेतलेलं आहे. आणि आता खरी वाट बघते मी 10 वाजण्याची. तर आपण सरळ तिकडे निघतानाच भेटूया. चला. तर निघायचं होतं 9 वाजता, 9, 9:30. अरे बापरे, किती वाजले आता? हां, 10 वाजता तिकडे पोचायचं आहे. 9ला निघायचं होतं. आणि काय झालं सांग जरा. हरवली कुठंच नाही. हरवली कुठंच नाही. चावी एका दुसऱ्या मुलाकडे दिलेली मी, आणि विसरलो. आणि घरात अर्धा तास झालं शोधतोय मी. तर ठीक आहे, चला पूजा करायला जाऊया. तुझी झालं कर पूजा स्टार्ट. मी गाडी स्टार्ट करतो आणि मी पूजा करते. हे बघा, हा बॅकपॅक साईड बॅग लावलेली आहे. नाटकी. स्टार्ट करूया गाडी. राहून ना, कर तू. फुल इंडियन रिच्युअल चालू गाईस. आज कशाला तुम्ही तुला घालत ते आता तिथे थांबल्यावरती ते बांधत असलं तर ते माहिती येतात. मग तू ते डिलीट करू शकतोस ना. हे डिलीट नाही होणार. सगळं ऐका, माझी मम्मी किती काळजी घेते त्याची. आता मोठे झालो आम्ही. मोठे झाले तरी आई वडिलांसाठी पोरं आणत असतात, किती मोठी झाली तरी. हा बेटा, आम्ही काळजी तर घेऊ शकतो ना. आणि हा स्टोल म्हणजे कशासाठी घेतलेला मेन म्हणजे माहिती का, तिला झोप लागली तर तिला बांधायला. ते मेन रिझन आहे खरं स्टोल घेण्याचं. ओके, सो
सो आता आपण हेल्मेटला लावणार आहोत आपला फोन आणि असं काही सेटअप केलं आहे माईकची वायर इथून काढलेली आहे. सो आता आपण सरळ हेल्मेटवरूनच POV घेऊयात आपण आपला. तर आता आपण आलो आहोत शिव मंदिरमध्ये पाय पडायला. महादेवांचे दर्शन घेऊन जाऊयात. तर मी तुम्हाला सांगतो, मला इतका हे होतंय ना, इरिटेट होतंय ना, म्हणजे लाईक मला हे हँडल करणं अवघड जातं. फोन खूप हार्ड हेवी जातोय हेल्मेटवरती, असं होतंय. तर चला आपण निघूयात. आत्ताच इथे वाजलेत बापरे, इथंच 10 वाजलेत. 10:30पर्यंत तिकडे पोहोचायचं आहे. तसे 20-25 मिनटच लागतात हार्डली तिकडे जायला. बघू आता कसं करते. निघूयात आपण शूज घालून. दुकाटी ब्रो येस, या दादाने आपल्याला खूप हेल्प केली या जर्नीमध्ये. तर चल येतो आता, पेट्रोल भरतो इथे आणि मग मग चल. तर चला आता त्यासोबतच पेट्रोल भरूया. त्याला पण पेट्रोल भरायला जायचंय आणि आपल्याला पण पेट्रोल भरायचं, सो एकत्र जाऊया त्यासोबतच बस. तर दीदी बोललेली आहे कम्फर्टेबल आहे गाडी, सो नो टेन्शन. आता ओनली घ्यायचं ते नाही, काहीच नाही, कशाचं टेन्शन नाही घ्यायचं, फक्त मज्जा मज्जा आणि मज्जा येऊ. तर आपली सुरुवात झालेली आहे फायनली, आपल्या ब्लॉगची परफेक्ट सुरुवात झालेली आहे आणि ट्रॅफिक सुद्धा लागणारच. पुणे म्हटल्यावर ट्रॅफिकचा तर नो सवाल. तरी आपण ट्रॅफिकमधून वाट काढत काढत जाऊयात आता लवकरात लवकर. हाय 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 हाय, काय मज्जा येणार आहे तिकडे गेल्यावरती. तिकडे जो दबदबा म्हणजे जो काही रुतबा असणार आहे आमचा, 50च्याहून वरती रायडर्स आहेत म्हटल्यावरती ती मज्जाच वेगळी असणार आहे. आय एम एक्सायटेड. ही जी गाडी आहे ही मी गाडी बघितलेली आहे ऑलरेडी. त्यांच्या ह्याच्यावरती पाहिलेली आहे, व्हॉट्सअपवरती त्यांनी त्यांचा हे टाकलेला, फोटो टाकलेला. आणि हे बघा इथे गाडींचा लाईनअप आहे ऑलरेडी. ओ हो 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 हो, दॅट्स द लाईनअप यार. कशी लागेल झोप ह्या सगळ्या गाडी, ह्या सगळ्या जे काही गाड्या आहेत ते चालू झाल्यावर त्यांचा जो काही आवाज असेल, बापरे सगळे रॉयल एनफील्ड, सगळ्या अशा दबदबा ओरावाल्या गाड्या आहेत. तर मी तुम्हाला गुढी दाखवतो त्यांनी काय काय दिलेल्या आहेत. मला ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आवडलेली गोष्ट हा बॅच आहे. हा बॅच बघा, आरावी बीच नाईट राईड. हाय हाय हाय, डेट 15. हे चांगलं आहे, मला ब्लॉगच्या लास्टला डेट टाकायला राहून जाईल, कारण माझा ब्लॉग ऑफकोर्स पडतोच 1-2 महिने शूट केल्यानंतर. त्यासोबत त्यांनी त्यांचा स्टिकर दिलेला आहे रायडर्स पॅराडाईज, आणि किचन सुद्धा दिलेलं आहे. बट मला किचनचं काही गणित कळलं नाही आहे, मी एवढं का मोठं किचन दिलं आहे, हे एवढं मोठं का दिलेलं आहे मला नाही कळत आहे. आय गेस त्याचा काहीतरी यूज असणार आहे वेगळा. आणि मस्त आहे त्यांचा लोगो येते रायडर्स पॅराडाईज. त्यांना सगळ्यांना बघितलं ते बघा, सगळेजण रेडी झालेले आहेत, सगळे गिअरअप झालेले आहेत. आणि मला हे कळलं की हे जे आहे ना, इथे किचन की लावायचं आपलं आणि ते गळ्यात टाकायचं, म्हणजे चावी कुठे हरवणार नाही तुमची, लाईक की आपली ID कार्ड टाईप असं होणार ते. तर दीदीमुळे मी पण कन्फ्यूज झालेलो. मी म्हटलं हे ID कार्ड सारखं काढायचं आणि हे एवढं मोठं जे काही दोरा आहे तो इथून असं खाली नाही का पडणार, कुठे अडकणार नाही का. तर मग त्याच्यामुळे मी पण कन्फ्यूज झालेलो. मग मला नंतर लक्षात आलं की दॅट्स इट, झाली चावी लावायची फक्त मग आता. तर आत्ता सगळे इन्स्ट्रक्शन्स देऊन झालेले आहेत आणि इन्स्ट्रक्शन्स असे काही जास्ती नाही आहेत, लाईक हो खूप सारे होते. अर्धा तास आम्ही तिकडेच उभे होतो इन्स्ट्रक्शनसाठी. इन्स्ट्रक्शन्स असे आहेत की एका लाईनीत जायचं, जास्ती गॅप नाही ठेवायचं, डेड आणि लाईव्ह ॲनिमल पासिंग होईल. म्हणजेच की काही डेड ॲनिमल्स असतील त्यांना सुद्धा कुठून नाही जायचं, म्हणजे त्यांच्यावर नाही जायचं आहे. जे कोणी लाईव्ह ॲनिमल्स असतील त्यांनाही नीट हँडल करायचं वगैरे असं सगळं. आणि जर त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिले की समजा जर तुम्ही कुठे हरवला असाल तर वगैरे काय करायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काही ते रोड मॅप काहीतरी सेंड करणार आहेत ते आता व्हॉट्सअपला, बघता येईल. त्यांनी गिअरअप सांगितलेलं आहे, त्यांनी 10 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे. आणि इथून आत्ता 4x4 लाईन होणार आहे. 4 लाईन होणार आहे. तिथून 50 किलोमीटर्सचा आपला वॉर्मअप असणार आहे, वॉर्मअप राईड असणार आहे. तामिनी घाटाच्या अलीकडे कुठेतरी थांबणार आहेत ते रिग्रुपिंगसाठी. अँड दॅट्स इट. चलो आपण गिअरअप करून घेऊयात.
काय धबधबा निघाला हा मस्त मस्त मज्जा येते आणि 70-80 जास्ती कोणी स्पीड वाढवत सुद्धा नाही आणि टेल रायडर सुद्धा सोबत आहेत. चलो आता एक लाईनअप मध्ये एक व्हिडिओ काढायचा, एका लाईन मध्ये जायचं आहे. तुम्हाला मधले मध्ये शॉर्ट्स दिसतीलच. असं पूर्ण सगळीकडे आपल्याच गाड्या लागलेल्या आहेत. ह्या म्हणजे आपलीच टीम थांबलेली आहे. सो ब्रेक घेतोय आणि दीदी म्हणते की दीदीला झोप आली. ओ बाई, ही तर ही वल्ला हबीबी झाली. कशी झाली ती. हाँ, वल्ला हबीबी तुम किधर जाती? हबीबी कम टू दुबई. दुबई काई को तुम अरबी बीच को जाती. या अरबी बीच को जाती जाती किधर तुम जाती. झोप आली गेला बघून, बट नाही नाही झोपणार आहे. असली मज्जा येते ना, असली मज्जा येते ना. फर्स्ट टाइम असल्यामुळे असं ते प्रॉपर कर्व्स अँड ऑल हाय 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 असली क्लास, खूप क्लास. तर आता निघालो आहोत आम्ही. गिअरअप झालेले आहेत सगळे आणि मागे सुद्धा अजून आहेत खूप सारे लोक. सो आता निघतोय आपण. सो आता इथे आहे रिफ्रेशमेंट ब्रेक आणि आत्ता वाजलेले आहेत, आत्ता किती वाजले मलाच नाही दिसत आहे. ओके, आत्ता वाजलेत 2:30 आणि आत्ता आहे रिफ्रेशमेंट ब्रेक छोटासा. लेट्स गो. हे बघा आपले हे सगळे जे हिरवे हिरवे दिसत आहेत सर आपले. तिकडे आपण बाईक्स पार्क केलेले आहेत आपले आणि चलो टी कॉफी जे काय असेल ते घेऊया. लागेल आपल्याला पेट्रोल. अरे वा वा वा, चंद्र बघा चंद्र बघा. अच्छा दिसणार नाही तेवढं. ओके, सो आता आपण इथे आलेलो आहोत आणि इथे चालू आहे चेंजिंग वगैरे मुलांचं. चेंजिंग नाही बट आता रेस्ट चालू आहे सगळ्यांचा. मी सुद्धा हे काढलेलं आहे. मला असं जास्ती जोरात बोलता येत नाही, मला ऑकवर्ड वाटतंय कारण इकडे सगळेजण रेस्ट. म्हणजे आता तू रेस्ट करणार आहेस भाई? नीड आहे ना. रेस्ट करतो मी. मला तर इकडे मी खुर्चीवर बसल्यापासून सुद्धा झोपू शकते, इतकी झोप आलेली आहे. लेकिन तू कर भी क्या सकता है यार. हाँ, मैं कर क्या सकता हूँ. मैंने है ना फैसला किया है. करेक्ट फैसला किया. तू कुछ नहीं कर सकता. मैं कुछ नहीं कर सकता हूँ. मैं कुछ नहीं कर सकता. अब मैं बताता हूँ मैं क्या कर सकता हूँ. मैं ना तर आता इथे सकाळचे वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता सकाळचे इथे मलाच नाही कळत टायमिंग 9 वाजलेत. मी जस्ट उठलोय आणि इथे नाश्ता चालू होता दीदीचा. दीदी बोलली की लवकर आवरून नाश्ता करून घ्या आणि बघा इथे सगळे नाश्ता करायला बसलेले आहेत. आणि मी झोपलेलो तर बघा तिकडे त्याचे काका बसले, मी तिकडे झोपलेलो. ऍक्च्युअली मी तिकडे पहिले त्या टेबलवरती असं डोकं ठेवून झोपलेलो, मग तिकडे खाली झोपलो. मी सकाळी आली मला उठवायला आणि म्हणली खाली झोप नाही का आरामात. आणि मी जेव्हा खाली झोपत होते तेव्हा तिकडे इकडून समोरच बीच आहे, तर तिकडून आमच्या सगळ्या लोकांचा इतका आवाज येत होता, इतका आवाज. आणि मी तुम्हाला फोटोज दाखवतो. हे बघा काही काही लोक गेलेले फोटोशूट करायला, बाईकचा फोटोशूट करायला. तर ते बघा हे बीचवरती गेलेले लोक फुटबॉल वगैरे खेळले, व्हॉलीबॉल वगैरे खेळले, प्रॅक्टिस केली यांनी. आता व्हॉलीबॉलची मॅच आहे, प्रॅक्टिस केली यांनी. आणि आता मी आताशी उठलोय 2 तासाची झोप झाली असेल, हार्डली 1-1.5 तासाची झोप. 2 तासाची पण नाही.
तर आत्ता सगळ्यांचा इंट्रोडक्शन सेक्शन झाला आता सगळ्यांचा. आणि आता होळी खेळायला सगळे चालले आहेत बाहेर. गाणी वगैरे लावलेली आहेत. आणि मला तो कळत नाही तो स्पीकर नक्की, तो तिकडे जो स्पीकर आहे तो नक्की आणला कोणीतरी टँकवर ठेवून आणला असणार किंवा मग बॅकवरती कॅरी केला असणार आहे. तसं सगळ्यांनी त्यांच्या इथं गिअर्स लावलेलेच आहेत गाडीला, जे काही एक्सेसरीज असतात ते लावलेलेच आहेत. बाईकला बघू शकता तुम्ही इथं सगळ्या बाईक्स लागलेल्या आहेत. पूर्ण ह्या ग्राउंडवरती बाईक्स लागलेल्या आहेत. आणि इथे जे कोणी लीडर्स आहेत त्यांच्या बाईक्स लागलेल्या आहेत. हा बघा ना, औरा बघा ना. भाई हे हॉटेल आहे का काय म्हणजे नक्की? आम्ही अख्खा फार्म हाऊस बुक केला आहे म्हणजे हा अख्खा हॉटेल बुक केलं का काय? इथे हेल्मेट ठेवलेत. तिकडे सगळ्यांनी तिकडे त्यांचे गिअर्स ठेवलेले आहेत, रायडिंग गिअर्स. म्हणजे एकदम आपलंच आहे बघा. इथे असं सगळ्या टेबलवर पडलेलं. तिकडे गाड्या लावलेल्या त्यांच्या अंगणामध्ये. इकडे पण समोर गाड्या आहेत. मस्त म्हणजे काय वाईवच वाईव आहे. जाऊयात थोड्या वेळात. आलेली आवरून हा तिचा आउटफिट नाही म्हणता येणार यार. आउटफिट काय सारख्या काय चाललंय माझं. आणि आम्ही रात्री आलेलोच नाही, तुला तसं आलेलो. तर आम्ही आमच्या बघा म्हणजे असं आलो त्या साईडने आम्ही. आणि राईट साईडला म्हणजे त्या साईडला बघतोय तर काहीच नाही, कोरा. आणि आता बघतोय तर पूर्ण ओशन बीच. आता इथे ग्रुप फोटो होणार आहे बिफोर होली सेशन. आणि त्यानंतर आफ्टर होली सेशन सुद्धा एक पिक होणार आहे. बीच ऑलमोस्ट मोकळा आहे. आणि ते बघा त्यांची तिकडे होळी सुरू झालेली आहे ते बघा. आणि आम्ही रिस्क नाही घेणार आहे, मी तिकडे जाणारच नाहीये. आता आपण इथे फ्रिस्बी खेळणार आहोत. मस्त आपण आपले फ्रिस्बी स्किल्स वाढवणार आहोत. मी तुम्हाला माहिती मध्ये फ्रिस्बीचे क्लासेस जॉईन करणार होतो, बट नाही केले. ठीक आहे. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. सॉल्टी वॉटर असतं ना त्यामुळे. सो वी आर रेडी. चावी सुद्धा मी घेतलेली आहे. आणि हे 2 किचन्स होते, मी त्याला मिक्स करून असे लावलेले हे बघा. आणि आता लंच करणार आहोत आम्ही आणि निघणार आहोत थोड्या वेळात. अरे बापरे मोठं मिरर, जास्ती नीट आउटफिट चेक होईल. हां ये बात, मिरर घाण आहे बट इट्स ओके. आणि हां
डिसिप्लिन इज युअर बेस्ट ज्वेलरी. काय करायचं तुला? काय करायचं तुला? कशाला? का? ओ सो मच नाईस एक्सपिरियन्स. जा गर्ल्स टॉक कर. मी तोपर्यंत बाहेर जातो मस्त एकटा. जेवण होत आले. व्हेज बुफेमध्ये होतं मटकी, भात, कोशिंबीर, चपाती आणि ऑफकोर्स स्वीट डेझर्ट, गुलाबजामुन आणि मस्त माहोल बनलेला आहे. सॉन्ग वगैरे लावलेले आहेत, कपडे लावलेले आहेत. आणि तुम्हाला एक सीन दाखवतो. बघा कपडे असेच वाळत टाकलेत गाडीवरती, निघायला वेळ आहे म्हणून. हे बघा इथे वा वा. गावाकडचा असा वास येतो ना, तसा वास येतो इकडे. तर आता आपण चाललो आहोत एका छोट्याशा राईडला इकडं. चला मग. दीदी पण झोपली, दीदीला नाही सांगितलं मी. जाऊयात, 2 मिनिटात जाऊन येऊयात. ओके, लेफ्ट चेक, राईट चेक अँड बीच हिअर. काय मस्त बीच आहे यार. लेट्स गो. ओ ओ ओ, मला समोर एक हे दिसतंय आणि आय होप सो तिकडे भारी असणार आहे. ते बघा, ते असं मला तिकडे डोंगर दिसतोय तिकडे, आणि तिकडे आपण जाणार आहोत आता. बघू म्हणजे तिकडे जातोय का हा रोड. लेट्स गो. हाच तो रोड मी म्हणत होतो. वो रिटर्न येताना तुम्हाला जो नजारा दिसणार आहे ना, बाप रे बाप, बाप रे बाप नजारा दिसणार आहे तुम्हाला रिटर्न येताना. आणि हा जो रोड आहे इतका स्मूथ आहे, मस्त एकदम स्लॅन्टी. यो रायडर लोक, रायडर कम्युनिटी. वाव, हे बघा तुम्ही इथून पण बघू शकता किती मस्त दिसतंय ते. तुम्हाला जरा नजारा चांगला दाखवतो. येस, दॅट्स द सीनरी आहे. म्हणजे काहीतरी फायदा आहे बाबा असं तिकडून बाहेर पडलेला झोपण्यापेक्षा. आता जाताना मला तरी नाही वाटत की मला झोप लागेल. आपण इकडे जायला ट्राय करायचं का? आपण जाऊ शकतो. वाव वाव, काय सीन दिसतोय. वा 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 वा. एकदा आपण आपली गाडी घालू तिकडे. मी काय म्हणतो, डायरेक्ट खाली जाऊन देत का गाडी? मस्त मस्करी करतो आम्ही, मस्त मस्करी करतो. खरंच जाईल गाडी बस आता. इकडे आपण सिनेमॅटिक घेऊयात गाडीचा, जमला तर. लेट्स सी. सिनेमॅटिक. चला, तर जे मेन काम होतं ते झालेलं आहे. शूट्स घेतलेले आहेत काही. अरे बापरे, अरे ते जे दोघं दिसतात का, ते आत्ता इथं होते, तिकडं कधी गेले? चला, इथून मागे जाण्यापेक्षा एकदा पुढे जाऊन बघून येऊ. गौ माता, गौ माता, गौ माता, पाया पडा, पाया पडा, पाया पडा. हा, लेट्स गो. कुठेतरी छानशी जागा. अरे लगेचच आहे काय ते? नाही, हा सिटिंग स्पॉट आहे लोकांचा आणि थोडासा एरिया आहे तसा शूटला. बट मी तुम्हाला एवढ्यातच दाखवेल. ते बसलेत लोक. आय डोंट थिंक सो बीचवर जाईल गाडी. नाही, बीचवर नाही जाणार. आपण इथूनच युटर्न मारूया. दॅट वुड बी मच बेटर. आणि जर आता गाडी अडकली माझी रेतमध्ये तर खूप हटाई होणार आहे यांच्यासमोर माझी. त्यापेक्षा व्यवस्थित काढतो मी. बाकी मस्त आहे, काही इशू नाही, चालत राहता. लेफ्ट राईट चेक. जाऊन दे, आपण इथून युटर्न घेऊयात आणि जाऊयात पुन्हा आपल्या जागेवरती आणि तिकडचाच नजारा पाहूयात. तिकडं मस्त नजारा होता इकडच्या पेक्षा तरी. वो नजारा 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 नजारा. आणि हा, मला वाटलेलं की हा माईक नीट रेकॉर्ड करणार नाही, बट मी जेव्हा ऐकतोय तेव्हा हा ऑलमोस्ट सगळा व्हॉइस कॅन्सल करतोय. काय दिसतंय ते, काय दिसतंय. वा 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 वा. नाईट राईड. हा भाई, मज्जा तर आली काल रात्रीच्या राईडला. खूप मज्जा आली, खूप. आणि आता सुद्धा येते.
हेल्मेट लगाइले वे. ठीक आहे, मी केली एक स्टोरी शूट. तुम्हाला जर बघायची असेल ती स्टोरी तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती जाऊन माझ्या हायलाईटमध्ये चेक करू शकता. इंस्टाग्रामची ID मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. काही काही लोक पुढंही चाललेले आहेत आणि काही काही लोक इकडच्या इकडेच राऊंड मारत आहेत. आय डोंट नो आता हे चाललेत का काय राऊंड मारत आहेत, बट काही काही लोक गेलेत पुढे. गाड्या तर कमी दिसतात तुम्हाला आणि तिकडे पण ते आय गेस पुढे गेलेत कुठेतरी फिरायला काही काही लोक. आय डोंट नो. सो आता ओके, सो आता तिकडे जाऊन लाईनअप करायचं आहे. सगळेजण जाऊन तिकडे थांबत आहेत. आपण पण जाऊन थांबूयात तिकडे. मला हे टाईट करून घेऊन देत फर्स्ट ऑफ ऑल. ओके, दिस इज ओरा. यस, लेट्स गो. हमारे निकल गए और यहाँ पर हमें चीज करना है. अच्छा, 1-on-1 फॉर्मेशन सांगितलेलं आहे त्यांनी. तर हा जो नजारा आहे तो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघायला जास्ती आनंद येईल, कारण इथून जो मी दाखवतोय तो नजारा नीट दिसत नाहीये ना, दिसणार आहे. आणि हिचा इथं व्हिडिओ सेशन, यांचा पण इथे व्हिडिओ सेशन चालू आहे. सेल्फी सेक्शन, सेल्फी सेशन. ओके, वरती ड्रोन आहे तर त्या ड्रोनला आम्ही हाय करतोय. अरे मस्त व्हिडिओज येणार आहेत, तुम्ही त्या व्हिडिओसाठी ट्यून राहा, अपडेटेड राहा. कुठली गाडी कोणाची आहे मला अजूनही नाही कळलेलं, अजूनही. म्हणजे काही काही जे माणसं आहेत ना त्यांची फक्त कळले की हा म्हणजे जे काही कॅप्टन, जे कोणी को लीडर, जे कोणी लीडर्स ते जे आहेत ना हेल्पर्स, त्यांचे कळलेत की हा बाबा या माणसांची ही गाडी आहे, कारण त्यांची गाडी दरवेळेस आपल्या आजूबाजूला असते आणि त्यांचा चेहरा तरी दिसत असतात. हे जे कोणी आहेत बाकीचे पल्सर, METR, त्यांच्याशी अशी म्हणजे चेहरा दिसून नाही आला, असा कोणाचा चेहरा नाही दिसला नीट ना काय असं. आता हा जो समोर गाडी चालवतो त्याचा पण चेहरा नाही माहिती, काय म्हणू आता मी. इथं माझ्या मागे कोण बसले मला माहिती नाही. ऑल गुड. जस्ट चेक करताय का काही इश्यू आहे? अच्छा ठीक आहे. तर आत्ता मी जसं रोडवरती ऑब्झर्व करतोय ना की आम्ही हरवलं होतं की नाही का, आता एक असा टर्न होता लेफ्ट राईट, तर मग काही लोक सांगत होते की ह्या साईडला गेलेले आहेत तुमचे लोक असं सांगत होते. आता ते रेडियम जॅकेट्स आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. तर बघा किती नेसेसरी येथे असे सेम कलर कोड्सचे काही जॅकेट्स किंवा काही साईन्स असे स्टिकर्स वगैरे. आणि लोक इतकं असं एक्साइट होत आहेत ना इथून बघून की असे हात करतायत, थम्सअप करतायत, बाय करतायत हे ते, आणि परत व्हिडिओसुद्धा काढतायत. असे एक्सायटेड होत आहेत लोक आणि असे बघत बघत चाललेत. ते एकदम असा फुल ओरा वाटतं नाही का, असा क्लासवाला ओरा. आता रिफ्रेशमेंट ब्रेक घेतलेला आहे छोटासा, आणि आम्ही लाईनमध्ये मागे होतो, लाईक आम्ही हरवलेलो मागे कुठेतरी, आणि आता आम्ही 3rd नंबरला होतो लाईनमध्ये. हा जो काही ओरा निघतो ना तो मला सारखा सारखा रेकॉर्ड करावा असं वाटतो, सारखा सारखा. आणि ही जी दिदी आहे ना, ही जी म्हणजे ही जी आहे ना, ही दिदी आहे रो. हिची पर्सनॅलिटी, ती बुलेट स्टाईल चालवण्याची, ती मला आवडली. हो बाई, आमचा जो काही रुतबा आहे, आमचे जे काही लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी रॉंग वेने येऊन प्रसाद छान केलेला आहे. आणि मागे सुद्धा आपलेच लोक आहेत, हे बघा
नाही हे नाही. बापरे दादा भडकलेला दिसतंय. अरे हा, तर मी तिकडे थांबलेलो. म्हणजे आमचा लंच झाला आणि मग मी जरा असं फोन पाहत होतो, स्टोरी वगैरे टाकत होतो. तर तो एक दादा मला विचारतोय की तू 18 वर्षाचा आहेस? हो म्हटलं. वाटत नाही रे. हा म्हटलं तर काय करू, असं हसलो आणि म्हटलं ठीक आहे नाही वाटत तर आता काय. आणि तो म्हटला की लायसन्स आहे तुझ्याकडे, तू 18चा आहेस? आणि म्हटलं हो आहे. म्हटलं मी 25 आहे, माझ्याकडे लायसन्स नाही. अरे बापरे म्हटलं, डेंजर. आणि आता हे जे ट्रॅफिक हवालदार आहेत यांना वाटत असेल बाबा हे ग्रुपमध्ये निघाले, त्यांचा एक कम्युनिटी आहे, यांच्याकडे सगळं असणार आहे. आणि मी काय टेन्शनमध्ये, आरसी बुक, जसं की त्या 10वीचा पेपर, 10वीचा क्वेश्चन पेपर, 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट, लाईट बिल सगळं घेऊन येण्याच्या तयारीत होतो मी, नाही का, की बाबा जर काही पकडलं तर आपल्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून. बट इथे काही जणांचं ड्रायव्हिंग लायसन्सच नाही आहे, लॉल. आणि ते जे सर आहेत, मेन सर रायडर्स पॅराडाईजचे, म्हणजे जे कॅप्टन आहेत, जे लीड करतात आता अख्ख्या राईडला, अख्ख्या टूरला जे गाईड करतात, लीड करतात, अक्षय और आकाश बोखरे सर, ते म्हटले की मी सर्वात यंगेस्ट रायडर आहे त्यांच्यातला आत्ता, म्हणजे या ट्रिपला. और आय गेस आत्तापर्यंत आय डोंट नो, बट ते असं माझी सारखी प्रशंसा करत होते की हा 18 आहे आणि हा आपल्यासोबत आलाय, हा 18 वर्षीय आहे फक्त आणि हा आपल्यासोबत आलाय. आणि सगळे पण शॉक होते. आणि मग मी म्हटलं की असं आहेत काही की 18 इयर्सवाले न्यूबी असतात किंवा 18 इयर्सवाले मोस्टली नाही करत अशी रायडिंग, लॉंग राईड्स अँड ऑल. मी सुद्धा असं हँग होतो की असे का सगळे असे शॉकनी बघतात. बट देन आय वॉज लाईक की हा ठीक आहे भाई, आपण करतोय, म्हणजे आपल्याला सुद्धा आहे भाई, म्हणजे मान आहे, असं नाही की छोटा आहे किंवा कसं काय, सेम सगळ्यांना बाय. त्यांना किती आनंद होत असेल ना, काल रात्री जिथे थांबलेलो तिथेच थांबलो आहोत परत. फक्त काल तिकडे बाईक्स पार्क केलेले आणि या हॉटेलला गेलेलो आणि आता उसाचा रस पिणार आहेत तिकडे जायचं आहे. आणि काल रात्री इथूनच गेलेलो, इथूनच आलो. सनराईज पाहायचा होता, सनराईजच्या वेळेस मी झोपलेलो आज, आणि आता सनसेट पाहायला भेटेल, बघू. मी सरांना विचारलं हा रिग्रुपिंग आहे का, तर सर बोलले की हो लास्टवाला रिग्रुपिंग आहे, ह्याच्यानंतर रिग्रुपिंग होणार नाही आहे असं बोललेत. आणि मग डायरेक्ट आता चांदणी चौकातच थांबणार आहे असं बोललेत. तर बघूयात नेक्स्ट स्टॉप कुठं होतं आपला. नाही, नेक्स्ट स्टॉप चांदणी चौकातच होईल. रिग्रुपिंग घेण्याची गरज होती कारण आत्ता इतक्या स्पीडने आलो, म्हणजे नॉनस्टॉप आलो आणि सगळ्या गाड्या वगैरे त्या, म्हणजे तो हा एक्सपिरियन्सच एकदम वेगळा आहे नाईट राईडचा. नाईट राईड खरं तर आजची नाईट राईड नव्हती होणार, बट आजची सुद्धा नाईट राईड झाली, काल रात्रीची सुद्धा झाली आणि आजची सुद्धा होती, ते पण तामिनी घाटातून. चला तर जाऊयात आता नाईट राईडचा मी तुम्हाला कॅमेरा स्टँड हेल्मेटचा व्ह्यू देतो. काल दिदीने धरलेला ना, आज हेल्मेट व्ह्यू देतो तुम्हाला. असं काही नाही, बट शेवटी तुम्ही आलाय ती एकटा तर जाणार पण एकटाच आहे ना, कशाला कोणावरती अवलंबून राहायचं. मी म्हणतो मस्त राईड करायचं, मस्त एन्जॉय करायचं. जे आपले आहेत त्यांना आपलं ठेवायचं, जे आपले नाहीत त्यांना आपलं नाही ठेवायचं. विषय क्लोज, दॅट्स इट. सॉर्टेड विषय आहे ना, काय बोलता कमेंटमध्ये सांगा मला जरा. माझी एक फ्रेंड आहे, ती म्हणते की आपण चिकन का खातो, तर चिकन खाण्यामागचं कारण असं. आता बघा, डायनोसॉर आपल्याला खात होते म्हणून डायनोसॉर नष्ट झाले. आता चिकन ही डायनोसॉरची प्रजाती आहे आणि जर चिकनला आपण खाल्लं नाही तर ते पुढे जाऊन आपल्याला खातील. लॉल, ओ हे लॉजिक कसलं आहे बाई. आणि आम्ही तिला इतकं चिडवतो ना त्या गोष्टीवरनं, फार चिडवतो फार. आणि तुम्हाला पटतं काय सांगा मला, आपण चिकनला नाही खाल्लं तर चिकन आपल्याला खाईल. दुपारी सगळ्यांचे इंट्रोडक्शन झाले जसं तुम्हाला सांगितलं मी, आणि त्यामध्ये एक दिदी आहे, म्हणजे ही एक समोर बुलेटवाली दिदी आहे, ती आहेच. एक हंटर 350 घेऊन आहे, ती लिटरली फक्त 1.5 महिने झाली, 1 ते 1.5 महिने शिकून, आणि ती कॉन्फिडन्सने आली सुद्धा आहे. ती हे अरे हे कसे लोक असतात यार, इकडे बघून तिकडे चालायचं, तिकडे बघून इकडे चालायचं. हे बघा, हे बाबा कसे एकदम व्यवस्थित जातात. आता ह्यांना जागा देणार मी, असं जायचं ना जरा व्यवस्थित. मूर्ख लोक. व्हाट कॉन्फिडन्स यार, व्हाट कॉन्फिडन्स यार. आय मानला हर, माना तो माना, मैंने उसको माना.
समोरचं बाळ किती गोड आहे. हॅलो. माझ्याकडे बघते ते. हॅलो. चलो आता बेबी काय म्हणतात त्याला, बेबी चेस चालू. बेबी चेस. बेबी बेबी. भाई घाबरलं तर काय करत. मी त्या बेबीला हसवायला बघतोय आणि ते रडलं आणि काकूंनी मागं बघितलं तर कंटिन्यू माझ्याकडे बघतोय. काय विषय नक्की. हे इतकं गोड दिसतोय मी बाळा. बाळा तू किती गोड दिसतोयस ग. दिसतोयस. दिसता है तुम कितना गोड. आता काय आवाज टाकला मला. त्याने आवाज काढला. बाळ शोधतोय का मला. अरे बघितलं. किती गोड. उठून बघतोय. उठून बघतोय. तू वाकून बघतोय. नाही मी तुला कष्ट नाही देणार. हा आलो बाजूला. कसा ब्रो बी धडकला असतो. क्यूटनेस ओव्हरलोडेड बेबी. तो फायनली सी ऑफ झालेला आहे. हिअर इट इज. द राईड कम्स टू एन एंड. ह्या सगळ्या बाईक्स, तरी कमी बाईक्स आहेत आपल्यासोबत. अजून खूप साऱ्या बाईक्स होत्या. जावाशी नाही वाटत आहे. खरंच नाही वाटत आहे ना जावाशी. कसं वाटेल ना हा ओरा असा सोडून जायचा. येस. थँक्यू. बाय बाय. मस्त वाटलं. कुठले. तर तुझा आजचा एक्सपिरियन्स कसा होता. गुड. जस्ट गुड. मी तर ब्लॉगमध्ये माझा एक्सप्रेस झालेलोच आहे. जे काय एक्सप्रेशन होते ते सगळे मी ब्लॉगमध्ये एक्सप्रेस झालेलोच आहे. तर आता आपण आपला ब्लॉग इथे सेंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये परत एकदा अशाच एक्साइटिंग काही ॲडव्हेंचरच घेऊन. खरंच मजा आली. ठीक आहे. असं काही नाही. मला वाटतं की ह्यांच्यासोबत परत जायचं आपल्याला. एका जागी जाऊन थांबायचं परत. बट इथेच ब्लॉग एंडच आहे आणि तुम्हाला भेटतोय मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टाटा. सी यू अँड टेक केअर.